आणि गोव्यातून बायोफ या संस्थेतर्फे आयोजित केलेले आहे टूरसाठी मुद्दाम या दापोलीच्या कृषी विद्यापीठामध्ये आम्ही इथं आलो. आता तुम्ही जी आम्हाला माहिती सांगितली, खरं म्हणजे ही बेसिक माहिती आम्ही पूर्वी काय करत होतो, कलम लावायची, सोडून द्यायची, त्याची निगा घ्यायची नाही. पण ती कलम लावून त्या कलमाला तेव्हा आंबा व्हायला, मग जेव्हा मानकूर लावला तर मानकूरच व्हावा किंवा हापूस लावला तर हापूस व्हावा, ह्याच्याबद्दल आम्हाला तेवढीची माहिती मिळत नव्हती. आता मी तुम्हाला जो प्रश्न केला की कटिंग केल्यानंतर त्याला काय करायचं, की आम्ही कटिंग करायचं सोडून द्यायचं, पण त्यानंतर कटिंग केल्यानंतर जर सोडून दिलं म्हणजे त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर त्याचा फायदा बऱ्यापैकी होऊ शकतो. ही माहिती आपल्या टुराच्या निमित्तानं आज आम्हाला इथे मिळाली. कारण ही माहिती आज शेतकऱ्यांना मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तुमच्या माध्यमातून आणि बाहेर संस्थेच्या माध्यमातून त्या इथं आयोजन झालं. आणि कारण मुद्दा सांगतो विचारा की बाहेर संस्थेचे ते जवळजवळ 1000 आंब्याची झाडं आम्हाला यंदा पुरवली आहेत कलम, आणि आम्ही त्याची लागवड पण केलेली आहे. पण सांगितल्याप्रमाणे थोडीशी माहिती आम्हाला माहित होती, पण ही जी माहिती आता तुम्ही सांगितली बघा, उदाहरण दिलं तुम्ही, एक मोठा आंबा आहे आणि एक लहान आंबा आहे, त्यामधला फरक सांगा. कोणी बघितलं तर सांगेल की मोठ्या आंब्यालाच जास्ती फळं लागतील, पण तसा हा गैरसमज जो होता तो आज तुम्ही आमच्यातून दूर केला. त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.